सनकादिक महामुनी, साधू हे स्वतःच्या दुःखानं कधीच दुःखी होत नाहीत. जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. आलेल्या प्रत्येक भाविकानं माझं एक वाक्य ऐका. सर्वसामान्य जीवामध्ये आणि साधूमध्ये फरक काय आहे? जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. बरं, जगाच्या दुःखानं जे कुणी जर पीडेमध्ये असेल, त्रासामध्ये असेल तर साधूचं अंतकरण हे द्रवतं लगेच, त्यांना माया फुटते, वाईट वाटतं. जगाच्या दुःखानं जे दुःखित होतात त्यांना संत म्हणतात आणि जगाच्या दुःखानं जे सुखी होतात त्यांना जीव म्हणतात. शेजाऱ्याची जर बकरी मरण पावली तर शेजारच्या शांता काकूला बरं वाटतं, फक्त तोंडावर विचारायला जाते, असं का 10-15 हजाराची शिळी होती हो तुमची बकरी, कशी मरण पावली? बरं नाही झालं, लहानाची मोठी केली तुम्ही, पदराला गाठ मारून घेऊन जात होत्या. एवढी मोठी तुमची बकरी मरण पावली, वाईट वाटतंय, तोंडावर असं म्हणणार. पण घरी आली की मनात म्हणणार, बरं झाली मिली, माझे गहू हिनं खूप वेळा खाऊ घातलेत. याचा अर्थ काय? जगाच्या दुःखानं ज्यांना सुख होते त्यांना जीव म्हणतात आणि जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. नारदजी म्हणतात, मी स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, जगाच्या दुःखानं मला दुःख झालंय. काय दुःख झालं? असं कोण दुःखी आहे या जगामध्ये? भक्ती देवीची 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. ती मूर्छित होऊन पडलेली आहेत, त्यांना शुद्धच येत नाही. मी वेदांचं वाचन केलं, वेदाचं पारायण करून सुद्धा त्यांच्यात परिवर्तन नाही. आकाशवाणीद्वारे मला ऐकायला मिळालंय की सत्कर्म करा आणि सत्कर्म साधू सांगतील. वेद वाचले, याच्यापेक्षा मोठं सत्कर्म कोणतं? काय करू काही कळत नाही. सनकादिक महामुनी म्हटले, काळजी करू नका नारदजी, भागवत सांगा भागवत. आणि भागवताचं पारायण केल्यानंतर त्या ज्ञान वैराग्याची मूर्छा नष्ट होईल आणि ते चिर तरुण होतील. नारदजी हसायला लागले, म्हणे भागवत, म्हणे मी वेद वाचले, वेद. कारण आपल्याकडे जेवढे ग्रंथ आहेत, 18 पुराण 6 शास्त्र, तर ह्या सगळ्या शास्त्रानं, या ग्रंथानं वेदातून जन्माला आलेले आहेत. भागवतात काय आहे? जे वेदात सांगितलं तेच भागवतात आहे. हे भागवत वेदातून जन्माला आलेलं आहे. मग जिथे वेद वाचले तिथे भागवत काय करणार आहे? नारदजी म्हणतात, हे बोलणं काही मला सुसंगत वाटत नाही. वेदाचं वाचन करूनही जर परिवर्तन झालं नाही तर भागवत काय करणार आहे? सनत कुमार म्हटले, नारदजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, वेद वाचले तुम्ही, हे भागवतही त्याच्यातून जन्माला आलेलं आहे. पण स्पष्ट करून सांगतो, आंबा खायचा असेल आपल्याला आंबा, तर आंब्याची चव तोंडाला मिळण्यासाठी आंबाच खावा लागेल. आंब्याच्या झाडाची पानं आणि साल खाऊन उपयोग नाहीये. म्हणजे वेद म्हणजे आंब्याचं झाड आहे आणि भागवत म्हणजे त्या झाडाला लागलेलं फळ आहे. आंब्याची गुढी रस चाखायचा असेल आणि कुणी म्हटलं ही घ्या साल आणि खा आंबा, पानं खा आणि आंब्याची चव घ्या, मोहर खा आणि आंब्याच्या रसाचा आस्वाद घ्या. कुठं मोहर खाल्ल्यानं, आंब्याची पानं खाल्ल्यानं, आंब्याच्या झाडाची साल खाल्ल्यानं आंबा खाल्ल्याची चव तोंडाला येईल का? झोपले काका, आंब्याची चव तोंडाला येण्यासाठी आंबा खावा लागेल का साल खाऊन पोट भरल? आंबाच खावा लागेल. साल, मोहर, पानं खाऊन आपल्याला आंब्याची गोडी तोंडाला येणार नाही, आंबाच खावा लागेल. नारदजी, वेद म्हणजे आंब्याचं झाड आहे, त्या झाडाला लागलेलं फळ म्हणजे भागवत आहे. तुम्हाला भागवतच सांगावं लागेल. बरं दुसरं आहे का नारदजी? उदाहरण दिलंय, म्हणे साखर कशापासून तयार होते? साखर ऊसापासून तयार होते. ऊस आपल्या शेतामध्ये असतो. त्या साखरेचा आपण काय करतो? चहा बनवतो. संध्याकाळच्या वेळेला भजन संपलं, 25 वारकरी चहा पिण्यासाठी बालम टाकीत एकाच्या घरी आले. सगळा वारकरी परिवार होता. बाई साहेबांना चहा ठेवला आणि चहा ठेवल्यानंतर 10च माणसाचा चहा झाला. कसा बसा अर्धा अर्धा करून 15 लोक चहा गेले. थंडीचे दिवस होते. 15 लोकांनी चहा घेतला, पण अजून 10 लोक शिल्लक राहिले.
वारकरी बाबा म्हटले, बाई अजून 10 लोक राहिले चहा घ्यायचे, चहा कर आणखी. वारकऱ्यांनी त्याने सांगितलं, हो साखरच संपली, साखर संपल्यामुळे एवढा चहा झालाय, आता काय करू मी. म्हणे डबे पहा, सगळं घर पालतं घातलं पण त्यांना साखर नाही सापडली. म्हणे शेजारी, म्हणे रात्री 1 वाजता कोणाला उठवायचं, सगळे झोपलेले होते. दुकानदार, म्हणे दुकान पण बंद आहे. आता आपल्या घरून विमुख चहा न पिता वारकरी पाठवणं हे चुकीचं आहे. काय करावं आता. वारकरी म्हटले, बघ मला सांग, साखर कशापासून तयार होते. म्हणे ऊसापासून. एक काम कर, मी सकाळीच ऊस घेऊन आलो शेतातून, ऊस टाक आणि ऊसापासून चहा कर. जमल काय. ऊसापासून चहा होईल का तयार. नाही व्हायला पाहिजे ना, कारण त्या ऊसातून साखर तयार झाली, मग चहा तर बनायला पाहिजे त्याचा. दादा ऊसापासून साखर तयार होते, साखरेपासून चहा बनवता येतो, पण ऊसाच्या रसापासून चहा नाही करता येत. त्याच्यासाठी साखरेचीच गरज आहे. भलेही त्या साखरेचा जन्म ऊसातून होऊ द्या, पण चहासाठी साखरच पाहिजे, ऊस काम करणार नाही. अगदी त्याचप्रमाणे वेद म्हणजे ऊस आहे आणि या ऊसापासून बनलेली साखर म्हणजे भागवत आहे. भागवताचीच गरज आहे. दुधापासून तूप तयार होतं, तुपात शुद्ध पुऱ्या बनवल्या जातात चांगल्या नरम जावयासाठी, वारकऱ्यासाठी नाही. जावयासाठी पुऱ्या तयार केल्या जातात. जावई जेवायला बसले आणि शुद्ध तुपातल्या पुऱ्या खमंग लागल्यामुळे जावयानं जरा जास्तच जेवण केलं. आणा 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 आणा. कणिकही संपली, तूपही संपलं. पटकन सासूबाईनं कणिक तिमली, पण पुऱ्या तळायला तूप कुठे. म्हणे तूप संपलं, आता काय करावं, पुऱ्या कशा करायच्या. पप्प्याचा बाप म्हटलाय, बघ जावयाचं जेवण पूर्ण झालं नाही, पटकन पुऱ्या करते. म्हटली करते, पण तूपच नाही. म्हणे तूप नाही, डालड्यात कर. नाही म्हणे ठसका लागल, कोरोनाचा काळ आहे, ठसका लागल, डालड्यामध्ये नको. म्हणे अगं हे तूप कशापासून तयार होतं. म्हणे दुधापासून. मग दुधात करते का पुऱ्या. आहे का बालम टाकत एखादी अशी सासू दुधात पुऱ्या करणारी. पुऱ्या करायच्या असते तर त्याच्यासाठी तूपच पाहिजे, दुधात पुरी होणार नाही. भलेही त्याच दुधापासून तुपाचा जन्म झालेला आहे, पण त्याच्यासाठी तुपाचीच गरज आहे. दूध म्हणजे वेद आहे आणि तूप म्हणजे भागवत आहे. नारदजी तुम्हाला भागवतच सांगावं लागेल, भागवतच ऐकावं लागेल. मग सनकादिक महामुनींनो, एवढा भागवताचा जर महिमा असेल तर तुम्हीच मला भागवत सांगा, जेणे कारणानं ज्ञान आणि वैराग्यानं शुद्ध येईल. आणि मग विशाल या क्षेत्रावरनं बद्रीनारायणवरनं थोडंसं खाली आले हरिद्वारला, आणि हरिद्वारमध्ये वाळूचं व्यासपीठ केलं. आमचा खूप थाट आहे, आम्हाला सुंदर मंडप व्यवस्था, डेकोरेशन, सुंदर व्यासपीठ, बैठक चांगली, बसायला तक्क्या, हे सगळं छान छान आहे, आम्ही भाग्यवान आहोत. पण फक्कड साधूचं फक्कड व्यासपीठ होतं, वाळूचं व्यासपीठ तयार केलं. त्या वाळूच्या व्यासपीठावरती सनक नावाचे महात्मे जाऊन बसले आणि भागवताचा श्री गणेश आरंभ केला. श्रोत्याच्या रूपामध्ये नारदजी बसले. आणि त्या काळामध्ये भागवत ऐकायला चला असं कुणाला म्हणायची गरज नव्हती. अंतकरणात तेवढी ओढ होती का, उद्धाराची तळमळ होती. आता इथं उद्धाराचं कुणाला घेणं देणं पडलंय. ज्यानं कार्यक्रमाला चट्टेच ऐकल भागवत, आता अशी लोकांची मानसिकता आहे. दादा खर्च करणारे करतात, भागवत लावणारे तर भाग्यवान आहेत, पण वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे जास्त भाग्यवान असतात. पण काहीला हात धुवायचेच कळत, तसेच खरकटे पळतात. भागवताची गंगा गावात वाहत आली आणि या गंगे स्नान करणारे तुम्ही भाग्यवान आहात. 2-2 गोधड्या घेऊन झोपणार त्यांचं नशीब सुद्धा तसंच पालतं झोपलेलं आहे. कधी उदय व्हावा भाग्याचा. कुणी म्हणत असेल आमच्याकडे खूप धन आहे, धनवान या जगात भाग्यवान ठरू शकत नाही, कारण रावणा एवढी संपत्ती अजून कुणाकडेच नाही. कोणी म्हणत असेल आम्ही मानाने मोठे आहोत, तसेच गोधडी घेऊन झोपा घरामध्ये. या जगामध्ये मानापानानं खूप लोक मोठे आहेत. खरा भाग्यवान कोण आहे, जो भगवत भक्तीमध्ये उपस्थित आहे, जो सत्संगात उपस्थित आहे, तोच खरा भाग्यवान आहे. बाकी सगळ्यांची नशीब झोपलेली आहे. सज्जनांनो, सनकादिक महामुनी भागवत सांगायला लागले.
चला भागवताला असं म्हणायची गरज नव्हती. त्या हरिद्वारच्या गंगेमध्ये अशी संतांची गर्दी झाली, न बोलावता गच्च साधूची मांदियाळी जमा झाली आणि गंगेचा तट पूर्ण जिथपर्यंत आवाज जातो तिथपर्यंत गच्च गर्दी. भागवत ऐकायला साधू संतच उपस्थित होते, नवल नाही, वन्य पशु पक्षी सुद्धा तिथं भागवत ऐकायला आले. एवढा प्रभाव भागवताचा. आणि भागवत श्रवण करण्यासाठी सुंदर पद्धतीने सर्वांगाचे कान करून तिथे बसलेले भागवत श्रवण करतायत. भागवत कथा श्रवणाचा परिणाम असा झाला, जवळच असणारी यमुना, त्या यमुनेच्या तटावर असणारे ज्ञान आणि वैराग्य ते हळूहळू डोळे उघडायला लागले, हातांची हालचाल करू लागले, त्यांचे ओठ पुटपुटू लागले, शब्द बोलतायत. आणि शब्द बोलत असताना उठून उभे राहिले, नाचू लागले. भक्ती देवीला तर आनंद झाला. माझ्या ज्ञान वैराग्यामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे ते भागवत कथेच्या श्रवणानं झालेलं आहे. नाचत 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 हे तिघेही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य त्याच हरिद्वारच्या गंगेमध्ये आले आणि सुंदर पद्धतीने भागवत कथा श्रवण करायला लागले. कथा पूर्ण श्रवण केली, आनंदाने नाचतात आणि ते आनंदाच्या लहरीमध्ये गाऊ लागले. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्माचं गुणगान गाऊ लागले. ते म्हणतात, ब्रिज के नंद लाला श्री राधा जी के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, नाम लिया. सज्जनांनो, भक्तदेवीला खूप आनंद झाला. नारदजीलाही वाटलं की आपण जे काम हाताशी धरलं ते सफल झालं. मग ही भागवत फार दिव्य आहे, कल्याण करणार आहे, मुक्ती प्रदान करणार आहे. ज्ञान वैराग्याला या भागवताच्या श्रवणावर त्या ठिकाणी चैतन्य प्राप्त झालं. ही भागवत कथा कशी श्रवण करावी, काय करावे, या सगळ्या गोष्टींचा अगदी स्पष्ट उल्लेख तिथे केलेला आहे. आपणही आता त्याचं चिंतन पुढे करणार आहोत. पण मी काल तुम्हाला सांगितलं होतं, आपली जी भागवत कथा आहे ना, ती अशी उगच धरून आणल्यासारखी नको, है ना. थोडासा आपण आनंद घेतला पाहिजे. काळाच्या ओघामध्ये माणसांचं शरीर एवढं कमजोर झालेलं आहे, एकाच जागेवरती माणसं तासनतास बसू शकत नाही. कोणाला बीपी, शुगर, थायरॉइड असा त्रास असतो, कोणाला गुडघेदुखीचा त्रास असतो. थोडीशी हातपायांची हालचाल झाली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी उठून उभं राहायचं, सुंदर नाचून भजन करायचं, पुन्हा कथा ऐकायला बसायचं, कथा संपल्यानंतरच घरी जायचं. सगळ्यांनी उठून उभे राहा. एक 5 मिनिटाचं सुंदर भजन होईल. युट्यूबला तुम्ही पाहिलं असेल कदाचित, माझ्या कथेमध्ये लोक खूप आनंद घेतात, नाचतात, उड्या मारतात, आपलं म्हातारपण विसरून जातात. इथं आपण म्हातारे आहोत हे विसरून जायचं 7 दिवसासाठी आणि सगळ्यांनी सुंदर नाचायचंय. महिला मंडळी आनंद घ्यायचा आहे. हे भक्तीचं प्रांगण आहे. हे कुणाचं लग्न नाही, कुणाची वरात नाही, कुणाचं बारसं नाही. हा भागवत कथेचा पवित्र परिसर आहे. आणि भागवताच्या समोर म्हणजे साक्षात गोपाल कृष्णाच्या समोर त्याच्या भजनात आपल्याला सहभागी होऊन नाचायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. प्रपंचात खूप नाचतो आपण, खूप उड्या मारतो प्रपंचात, नातवाच्या समोर, बायकोच्या समोर, मुलीच्या समोर, जावयाच्या समोर. काही कमी नाचतो का आपण? कोणाच्या वरातीत, कोणाच्या बारशात. पण इकडं तिकडं नाचण्यापेक्षा आणि किंमत कमी करून घेण्यापेक्षा जिथे खरंच नाचायला पाहिजे ना, जिथे आमचे साधू संत नाचले तिथं नाचायला अजिबात लाजायचं नाही. या कीर्तनामध्ये, कथेमध्ये माझे ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज नाचले, माझ्या मीराबाई नाचल्या, माझे संत म्हटले, या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची या छंदे, नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगे. गोल राऊंड करायचा, गोल. दादा, तुम्हाला सुद्धा माझी विनंती, अजिबात तुम्ही विसरून जा डोक्यातलं, आपण वयस्कर आहोत, आपण काय आहोत. 80 वर्षाचे वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये झेंडे घेऊन नाचतात, ते स्वतःच वय विसरलेले असतात. म्हणून इथे सुद्धा आपण भगवान गोपाल कृष्णाची भक्ती प्राप्त करण्यासाठी स्वतःच काय पद, मान, श्रीमंती सगळं बाजूला ठेवून आनंद घ्यायचा आपल्यासाठी, स्वतःसाठी.
गोल राऊंड केला ना तुम्ही मोठा तरी चालेल आणि वारकरी पाऊल खेळलात तरी चालेल. पहिला मंडळ राऊंड करा असा गोल मोठा, टप्प्याटप्प्यानं केला तरी चालेल. मध्ये एक गोल, पलीकडे एक गोल. अजिबात लाजू नका. आणि तुम्ही जेवढा आनंद घेताल हे तुम्हीच घेतलेला आनंद युट्यूबवर तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. आणि तुम्ही जर अशी हाताची घडी घालून उभ्या राहिल्या आणि युट्यूबला पाहायला गेला तर तुमचा तसाच फुगलेला चेहरा दिसेल तुम्हाला. त्याच्यासाठी आनंद घ्या. सगळ्यांना आनंद येईल. विसरून जायचंय स्वतःला. भाऊजी पुढं व्हायचंय तुम्ही सगळ्यांच्या सोबत. धुरावीला मान आणि शुद्ध अंतकरणाने आपण सहभागी झालात, आनंद घेतला. मला वाटतं थकवा निघून गेला असेल. अजून 4 तास कथा चालली तरी काही हरकत, तेवढं काही लांबवायचं नाही आपल्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. सूत महाराज शौनकादी महामुनींना भागवत कथेचा महिमा सांगत असताना ज्ञान आणि वैराग्य यांनी कथा श्रवण केली. परिवर्तन असं झालं की मूर्छित अवस्थेमध्ये असणारे ज्ञान आणि वैराग्य हे शुद्धीवर आले. आपल्या जीवनामध्ये भक्तीला पुष्ट करण्यासाठी कथा श्रवण फार महत्वाचं. याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेला भगवंताची कथा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला ज्ञान आणि वैराग्य दोन्ही प्राप्त होतील आणि खऱ्या अर्थानं तुमची भक्ती सार्थ ठरेल. इथे शौनकादी महामुनींनी सूत महाराजांना एक प्रश्न विचारला. महाराज, ज्ञान आणि वैराग्य मुळात पवित्र आहेत आणि मग त्यांना शुद्ध येणं भागवत कथा ऐकून हे काही असं विशेष वाटत नाही, कारण ते पवित्र आहेत मुळात. या भागवत कथा श्रवणानं एखाद्या पापी माणसाचा उद्धार झाला का ते आम्हाला सांगा. तर शौनकादी महामुनींच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सूतजी म्हणाले, महात्मा मंडळी, भागवत कथा एवढी दिव्य आणि एवढी श्रेष्ठ आहे. या भागवत कथेनं पापीच काय, ज्यांना पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्याचाही उद्धार करण्याची ताकद या भागवतामध्ये आहे. ज्या माणसानं पाप एके पाप, पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही तशाचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य या भागवत कथेमध्ये आहे. एवढी दिव्य ही कथा आहे. याच्यासाठी उदाहरण दिले त्यांनी. ही कथा सांगितलेली आत्मदेवाची कथा. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारद श्रोत स्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कर. आत्मदेव पुरे तस्मिन्, आत्मदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठावरती राहतात. सगळं काही त्यांना मनासारखं आहे. खूप धनवान आहेत, ज्ञानवान आहेत, गुणवान आहेत. सगळं काही होतं त्यांना. धन होता, मान होता, सन्मान होता, ज्ञान होतं, पण त्यांना संतान नव्हती. त्यांची पत्नी धुंदुली नावाची. आत्मदेव जेवढे सज्जन तेवढ्याच पटीत ती दुर्जन होती. ती कशी होती? स्ववाक्य स्थापिका, नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा, लोकवार्तार्ता कृश प्रायशो बहुजल्पिका, शूराच गृहकृत्येषु
कृपणा कलह प्रिया, याचा अर्थ काय? तिला वाद करायला, याची त्याची भांडणं लावायला, निंदा करायला फार आवडत होतं. अशी होती ती. तिचं नाव धुंदुली. आत्मदेव जेवढे सज्जन तेवढीच ही दुर्जन होती. प्रपंचात असं कधी कधी होतं पहा. पती कधी कधी सज्जन असतात तर पत्नी कधी खट्याळ असते. कधी विचारी ही धार्मिक असते तर हा बाबा असा असतो, जायचं नाही मंदिरात, हो घरात. हातातलं कुंकवाचं पाळ सुद्धा हिसकावून घेतो, त्याच्यान फुलं बेल फुलं सगळं काढून घेतो. राक्षस हिरण्यकश्यपचा वंशज आहे हा. कधी कधी पत्नी चांगली असते, पती खट्याळ असतात, तर कधी पतिदेव सज्जन आहे तर त्यांची पत्नी कर्कश असते. आत्मदेवाच्या जीवनामध्ये पत्नी अनुकूल नाही, स्वतःच्या विचाराची नाही, याचं दुःख आत्मदेवानं कधी व्यक्त केलं नाही. असू दे, जशी असेल तशी माझ्या प्रारब्धानं. पण संतान नसण्याचं दुःख आत्मदेवाला फार टोचत होतं. वाईट वाटायचं आत्मदेवाला. निपुत्रिकाचा कलंक माझ्या माथ्यावरचा कधी मिटेल? ग्रस्त जीवनामध्ये संततीशिवाय संपत्तीला किंमत आणि अर्थ नाही आणि संसाराला पूर्णत्व नाही. काय करावं? आतमध्ये विचारामध्ये असायचे की मला मुलगा होईल का नाही, मला संतान होईल का नाही. माणसाचं जीवन असेच आहे सज्जनांनो. देव कधीच कुणाला पूर्ण देत नाही. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही देव अपूर्ण ठेवत असतो. का? जर सगळंच सगळ्यांना मिळालं तर त्याची आठवण कोण काढणार? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही काही घटना घडतात, काही गोष्टी अपूर्ण राहतात. कुठे कुठे धन खूप आहे पण त्या धनाला वारस नाही. कुठे खूप वारसदार आहेत पण धनच नाही. सोप्या भाषेत सांगू, कुठे खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं. कुठे खायला काहीच नसतं तिथं हजारो तोंड असतात खाण्यासाठी. ही जीवनाची विसंगती आहे. जीवन त्यालाच म्हणतात सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है होगा, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. जीवनामध्ये सुख दुख आए जाए जाए, सुख दुख